वासुदेव बोल तो बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल. ज्ञानोबांचा अधिकार तेवढा आहे, आपला तो अधिकार नाहीत. असो, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजेरी माणसा ऐक. अगोदर तुला राम नाव सांगतो आणि वेळ भेटला तर कृष्ण नावाचं आपण या ठिकाणी चिंतन मांडणार आहोत. एका अधिकारी व्यक्तीनं सांगितलं, अधिकारी व्यक्तीचं वाक्य आहे, राम नाव कधीतरी लिहून बघा. रामाचं नाव जराही कुठेही तुम्हाला वाकडं दिसणार नाहीत. आहे का रामाचं नाव वाकडं? अगोदर या दोघांमधला फरक सांगतो थोडासा आणि मग पुढे आपण चिंतन मांडूयात. रामाचं नाव जराही वाकडं नाही आहेत आणि कृष्णाचं नाव जराही सरळ नाहीत. मावल्या हो, भक्तीची परंपरा तुमच्याकडे आहे. तुम्ही काय जसं उक्त घेतलंय, सगळं काय असेल, श्रावण महिना असू द्या, त्या आखाड महिना असू द्या, तो मार्गशीर्ष महिना असू द्या, सगळी काही भक्तीची परंपरा तुमच्याकडेच आहे. तुम्ही त्या अधिकाराचा आहेत, तुम्ही त्या योग्यतेचा आहेत, म्हणून देवाने तुमची ती निवड केलेली आहेत. परंतु मला सांगा, राम आणि कृष्ण नावाचं तुम्ही कधी वाचन केलं? राम आणि कृष्ण नावाला तुम्ही कधी बघितलं? रामांचं नाव जराही वाकडं नाही आहेत आणि कृष्णांचं नाव जराही सरळ नाही आहेत. राम एक वचनी आहेत, कृष्ण 1000 वचनी आहेत. राम एक बाणी आहेत, कृष्ण 1000 बाणी आहेत. राम एक पत्नी आहेत, कृष्ण 1000 पत्न्या आहेत. राम राजवाड्यात जन्माला आलेत, कृष्ण कारागृहात जन्माला आलेले आहेत. राम भर उन्हाळ्यात जन्माला आलेत, कृष्ण भर पावसाळ्यात जन्माला आलेत. कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आलेत, राम दुपारी 12 वाजता जन्माला आलेले आहेत. थोडंसं सांगितलंय. परत जर कधी वेळ भेटला तर मग अजून आपण चिंतन मांडूयात. वेळ माझ्याकडे कमी हो, काय करू, वेळेची मर्यादा असते. असो, तो माणूस म्हटला, का हो ज्ञानोबा, म्हणून तुम्ही रामकृष्ण नाम साजरे आहेत का? ज्ञानोबा म्हणता, ऐक, आता सांगतो मी तुला. रामायणातला प्रसंग आहेत, कदाचित तुम्ही ऐकलाय असेल, कधी नसेल ऐकला. ऐका. रामायणाचा प्रारंभ झाला, रामायणाचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. राम रावण त्या ठिकाणी समोरासमोर आले, युद्ध सुरू होणार. आता या युद्धामध्ये पताका धरायची कोणी, ध्वज सांभाळायचा कोणी, म्हणून हे काम हनुमंतांनी एका वानराकडे दिलं. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. गंधमादन नावाचा पर्वतही आहेत आणि गंधमादन नावाचं वानरही आहेत. लखनजीला राग आला, हनुमंता, अरे काही कळतं का? अरे मरतुकडं वानर आहेत, त्याला स्वतः नीट उभं राहता येत नाही, ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना पताका कसं काय सांभाळेल? हनुमंत म्हटले, बघा त्याची चपळाई बघा, अरे विजेसारखं चमकतायत, पाण्यासारखं सळसळ वाऱ्यासारखं पळतायत. लखनजीला राग आला, परंतु काय करावं? ध्वज सांभाळण्याची जबाबदारी हनुमंताने त्या गंधमादनावर दिली. युद्धाचा नियम होता महाराज, आजही युद्धाचा नियम आहे, त्यावेळेसही होता, आजही आहेत, पुढे तोच राहणार आहे. युद्धामध्ये प्रतिस्पर्धी शत्रू मेला नाही तरी चालेल, परंतु त्या प्रतिस्पर्ध्याचा ध्वज जरी पाडला तरी तो समोरचा राजा विजयी होतो. म्हणून लखनजीला राग आला, लक्ष्मण चिडलेत, हनुमंता काही कळतंय का नाहीत. परंतु 5-6 दिवसाचा प्रसंग बघितला आणि मग लखनजी म्हणायला लागले, अरे काय हनुमंतानी वानर निवडलाय? त्यांनी पाठीमागे ती पताका बांधून ठेवलेली होती. शत्रूचा वार चुकवत असताना त्या पताकेचं रक्षण करायचं. दिंडीमध्ये पताका सांभाळणारा बलवान पाहिजे. तो जर असा काडीमोडी असला, तो पताकावाला राहायचा माग आणि आपण विण्यावाल्याला पुढे जाता येत नाही. नियमित संप्रदायाचे नियमित. असो, 5-6 दिवसाचा प्रसंग बघितला, लखनजीला आनंद वाटला. परंतु प्रतिस्पर्ध्यामध्ये रावणाच्या पक्षामध्ये चर्चा सुरू झाली, अरे एवढी वानरसेना आपल्याला कसं काय आवडेल? एक वानर आवडत नाहीत, एवढ्या वानरसेनेला मारायचं कसं? म्हणून 4-2 जण एकत्र आली, ती राक्षस एकत्र आली आणि त्यांनी ही वार्ता रावणाच्या भावाला जाऊन सांगितली. रावणाच्या भावाचं नाव होतं कुंभकर्ण. रावणाला 2 भाऊ होते. रावणाचा सख्खा भाऊ कुंभकर्ण होता आणि रावणाचा चुलत भाऊ विभीषण होता. रावणाचा सख्खा भाऊ विभीषण नव्हता. कधीतरी चिंतन, कधीतरी बघा, कधीतरी वाचत जा. काय झालंय? रावण आला, सीतेला घेऊन गेला. आपण पाहिलं, रामायणात ऐकलं, टी व्हीवरती बघितलंय, म्हणून आपण म्हणतोय. लक्षात घ्या, जवळ घडलंय हो, लांब नाही घडलं. त्या पंचवटीला जाता, दहाव्याला जाता, लग्नाला जाता, देव करायला जातात, नवे नवे धार्मिक नारायण नागबली वगैरे वगैरे करायला जातात. कधीतरी त्या रामकुंडाचा इतिहास तपासून बघा.
रामचंद्र 14 वर्ष इकडे तिकडे कुठेच वनवासाला नव्हते, त्या झोपडीमध्ये त्या रामकुंडावरती होते, म्हणून त्याला नाव पडलंय रामकुंड. पंचवटीला पंचवटी का म्हटलं जातं लक्षात घ्या. ज्या झाडांच्या छायेखाली रामचंद्रांची झोपडी होती ते झाडं वडाची झाडं होती. संस्कृतमध्ये वडाला वट म्हटलं जातं. त्या वटाच्या त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये रामचंद्र राहत होते, म्हणून त्याला नाव पडलंय पंचवटी. 5 वडाची झाडं होती. तिथेच रामायण घडलं, तिथेच नाशिकला नाशिक नाव पडलं. किती जणांना माहिती आहे नाशिकला नाशिक नाव का पडलं माहिती आहे? मराठीतली एक म्हण आहे, अर्धी मी पूर्ण करतो अर्धी तुम्ही पूर्ण करा. नळी फुंकली सोनारे. इकडून तिकडून गेले. महाराज लक्षात नका ठेवू. महाराज भरपूर येतील जातील, परंतु सांगितलेलं लक्षात ठेवत जा. काय होत असतं, कीर्तनात विनोद नाही केला, कीर्तनात हसवलं नाही ना, महाराज लोक म्हणतात रात्रीच्या महाराजाला अक्कल नव्हती. येडं होतं ते. काय आलं आपलं बसलं वेदाच्या गप्पा मारत. तुमच्या डोक्यावरून जाईल असं मी बोलणार नाही. तुम्हाला वेदही सांगणार नाही, संस्कृतही सांगणार नाही. तुम्हाला पटेल असंच मी बोलणार आहेत. असो, नाशिकला नाशिक नाव का पडलं एका शब्दात सांगतो. त्या वनवासात राहत असताना एक स्त्री सुंदर, एक राक्षसीन सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली. ती राक्षसीन दुसरी तिसरी कोणी नव्हती, रावणाची बहीण होती ती शूर्पणखा. शूर्पणखा आली, रामाचा विवाहाचा आग्रह धरला. सांगितलं रामा मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. रामाने सांगितलं आई मी अगोदरच एक पत्नी आहेत, एक सांभाळणं कठीण आहे, तुला करून पंचायत करू कुठं, असं राम म्हटले नाहीत. राम म्हटले मी एक पत्नी, एक वचनी आहेत, एक बाणी आहेत, मी दुसरा विवाह करणार नाहीत. तिने आग्रह धरला. दोघांचा वाद सुरू झाला. राम म्हणायचे करणार नाहीत, ती म्हणायची केल्याशिवाय जाणार नाहीत. आपणच म्हणतो ना घेतल्याशिवाय जाणार नाहीत, राहणार नाही, बरोबर आहेत. आणि मग असा वाद सुरू झाला. लखनजी आले. लक्ष्मणाने विचारलं दादा काय चालू आहेत. राम म्हणतात लखनजी बघ ना, लक्ष्मणा ही म्हणते विवाह करायचा आहे. लक्ष्मणाने सांगितलं आई तुमच्यासारखी माझी एक आई आहेत, भाऊजाई आहेत, माझ्या आईच्या जागेत आमचा दादाचा विवाह झालेला आहे, तुम्ही आग्रह धरू नका. ती म्हटली तू आमच्या भांडणात पडू नको. लखनजीला राग आला, लक्ष्मणाला राग आला. मागचा पुढचा विचार न करता तलवार काढली. त्या शूर्पणखेच्या सौंदर्यावरती गर्व झाला होता म्हणून तिचं नाक कापलं. नाक ज्या ठिकाणी कापलं त्या ठिकाणावरून नाशिकला नाशिक नाव पडलंय. तुमच्या नावावर द्राक्षाचे बाग किती आहेत, द्राक्षाचे पैसे किती आलेत याला माझ्याशी काहीच घेणं देणं नाहीत. परंतु कधीतरी जर विचारलं ना, नाशिक द्राक्ष बागायतदारांचा जिल्हा आहे सांगा अभिमानानं, परंतु रामायण आमच्या जिल्ह्यात घडलं हे सुद्धा सांगायला विसरू नका. इथे जवळ त्र्यंबकेश्वर आहेत, अंजनेर खूप मोठे आहेत, त्या सप्तशृंगी आहेत, मार्कंडेय पर्वत आहेत, खूप सारा इतिहासाचा. त्या चांदवडला जाता देवीचं दर्शन घेता, परंतु त्या अहिल्याबाई होळकरांचा कधीतरी वाडा बघा. लाकडे असलेला त्या ठिकाणी त्याला वेगळं नाव होतं त्यावेळेस, मला वाटतं काहीतरी राणी वसा वगैरे असं वेगळं नाव आहेत. असो आपली वेळ कमी आहेत. त्या वानराने पराक्रम केलेला बघितलं, गंधमादनाला सांगितलं, गंधमादनाने केलेला पराक्रम कुंभकर्णाने बघितला. कुंभकर्णाला राग आला आणि या कुंभकर्णाने ती वानरं गिळायला सुरुवात केली. एक एक उचलायचा, तोंडात टाकायचा. शेवट त्या गंधमादनाला उचललं. आता गंधमादनाने विचार केला आतमध्ये जाणार आहेत, पोटात तर जाणार आहेत, यांनी चावून टाकायच्या अगोदर आपणच आतमध्ये अगोदर उडी मारावी. त्या कुंभकर्णाने तोंड मिटवायच्या अगोदरच गंधमादनाने पोटामध्ये उडी मारली. सगळी वानरसेना आतमध्ये बघितली. जो तो मृत्यूच्या भीतीने घाबरायला लागला. गंधमादन म्हणतायत अरे थांब, कशाला घाबरता तुम्ही, तुम्हाला मरणाची भीती वाटते का, याच्यातून बाहेर पडायचं का सुखरूप. ती वानरं म्हटली आता पोटात आलोय, पोटातून बाहेर पडायचं कसं. गंधमादन म्हटले सोपं आहे, एक काम करा, फक्त राम नामाचं स्मरण करा, ऑटोमॅटिक बाहेर पडाल. राम नामाचं स्मरण सुरू झालं आणि सुरू झालेल्या त्या नामाचा प्रभाव पडला. अचानक पोटामध्ये उजेड दिसला. त्या उजेडाच्या दिशेने वानरांना सांगितलं आता मारा उड्या. कानातून त्या वानरांनी उड्या मारायला सुरुवात केली. कुंभकर्णाच्या लक्षात आलं आता गंधमादनाला सोडून चालणार नाहीत. गंधमादन कानातून उडी मारणार. तोच कुंभकर्णाने कानाला हात लावला आणि उडी मारत असताना त्या गंधमादनाला त्या वानराला हातामध्ये घेतलं आणि समोर धरलं. कुंभकर्णाने खूप काही देव केलं होतं महाराज. रावण हा अतिशयोक्ती अलंकाराचा भाग आहे. रावणाला 10 तोंड वगैरे काही नव्हती, अजिबात नाहीत. रावणाचं कधीतरी ती रावण संहिता वाचा, संस्कृतमध्ये असलेली संहिता आहेत. ज्या रामानं आता चालू असलेला पवित्र श्रावण मास आहे, त्या श्रावण मासामध्ये शिवांची आराधना केल्या जाते, भगवान श्रीकृष्णांची आराधना केल्या जाते. अनेक ठिकाणी मला वाटतं बहुतेक अखंड हरिनाम सप्ते श्रावण मासासच संपन्न होत असतात. हा पवित्र असलेला हा श्रावण मास आहे.
या श्रावण मासामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला ते कळालं पाहिजेत. तो रावण, त्या रावणाची श्रीमंती सांगितली आहेत की रावणाची पूर्वेकडील भिंत 279 किलोमीटरची होती. रावणाच्या लंकेची जी पूर्वेकडली भिंत होती ना, म्हणजे मी काही लंका पाहायला गेलो नाहीत, श्रीलंका आत्ता आहेत, परंतु सोन्याचा एकही अवशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार नाहीत. पूर्वेकडली भिंत 279 किलोमीटरची होती आणि 11 फूट उंचीची होती सोन्याची भिंत. 11 फूट उंचीची. जर 11 फूट उंचीची भिंतीचा 2 फुटाचा तुकडा जर काढला असता तर माणसाला 100 वेळा आमदार होता येत असतं. इथं सगळी राजकारणी माणसं माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. असं तो विनोदाचा भाग आहेत. एवढी श्रीमंती सांगितल्या जात्या. 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. मावल्या हो, 80,000 बायका आहेत म्हटल्यानंतर रावणाला सासरे किती असतील हो? 80,000. दुसरे काय आहेत? मग 80,000 जर रावणाला सासरे आहेत, मग सासा किती असतील? 80,000. कस काय तेवढ्या म्हणता तुम्ही? रावणाने जर 80,000 बायका केल्या आहेत, मग रावणाचा सासरा काला एका बायकोवरती थांबेल? विनोदाचा भाग आहेत. त्या गंधमादनाला कुंभकर्णाने आमिष दाखवलं. फक्त एकदा रावण म्हण. कुंभकर्णाचं आमिष होतं त्या गंधमादनाला, तू फक्त एकदा रावण म्हण, तू पाहिजे मी त्याला देईल. गंधमादन म्हटला म्हणणार नाहीत. अरे तू मरणार आहे. तू म्हणणं मरतोय, मला माहित आहे मी मरणार आहेत, पण मी रावण म्हणणार नाहीत. कुंभकर्ण शेवटी गयावया करायला लागला. चाल एक काम कर, आम्ही 3 जण आहेत, म्हणजे आम्ही नाहीत, कुंभकर्ण, रावण आणि विभीषण, आम्ही 3 आहेत. माझ्या वाटेला जो लंकेचा भाग येईल ना, तो सगळा हिस्सा मी तुला देतो, पण रावण म्हण. गंधमादनाने सांगितलं मी रावण म्हणणार नाहीत. शेवटी कुंभकर्णाला राग आला. हातामध्ये घेतलेली मुरमुऱ्याची लाई जशी आपण चिरडून मारून टाकतो, तसं त्या गंधमादनाला गोळा केलं, मारून टाकलं. तर हाडा मासाचा असलेला गोळा त्या कुंभकर्णाने हातात घेतला आणि रामांच्या पक्षात फेकला. रात्र झाली, गंधमादन दिसत नाहीत म्हणून शोधण्यासाठी हनुमंत त्या ठिकाणी आलेत. आल्यानंतर बघितलं गंधमादन कुठे आहेत, सापडत नसायचा. आणि अचानक त्या गंधमादनाच्या शरीरातून राम नामाचा उच्चार यायला लागला. अंधारामध्ये स्मरण होतंय कुठून, उच्चार येतोय कुठून? म्हणून हनुमंताने बघितलं तर गंधमादनाचं मेलेलं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं होतं. प्राण नव्हता, जीव नव्हता, चैतन्य काहीच नव्हता. तरी मेलेल्या शरीरातून त्या गंधमादनाच्या राम राम असा शब्द बाहेर पडत होता. माऊली म्हणतायत, म्हणून मी तुला सांगतोय, राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरे आहेत. तो म्हटला ठीक आहे, ठेवतो तुमच्यावरती विश्वास, परंतु 2च का सांगतायत? माऊली म्हणतात अभंगाचं पहिलं चरण, राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे ओ हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साधी रे. संसार बंधन हृदय मंदिर स्मरण
आपुले आपण घरा सोडे वन आपुले आपण घरा सोडे वन हृदय मंदिरे हृदय मंदिरे स्मरकारे स्मरकारे आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना एका गावात सप्ताह चालू होता. एक धार्मिक माणूस होता. 300 एकर जमीन त्याच्या नावावर होती. त्याला श्रीमंतीचा काही गर्व नव्हता आणि म्हणून त्याचे एक नेम असायचा. कीर्तनाला आलेली जी महाराज मंडळी असायची, कीर्तनाला आलेली जी गायक मंडळी असायची, वादक मंडळी असायची, वारकरी मंडळी असायची, तो त्यांना घरी चहा पाण्यासाठी न्यायचा. एक दिवस अशी 10-15 माणसं शेजारच्या गावावरून आलेली होती. वारकरी होती, कीर्तनकारही त्यात होते, वादकही होते, गायकही होते. म्हणून त्यांनी विनंती केली, माझा बंगला, माझं घर जवळच आहे, चला. जुना माणूस होता, पाटील होता, गावचा पाटील होता. 300 एकर जमीन, प्रतिष्ठा होती गावात. चालला तर लोक आदराने पाटील आलेत म्हणून नमस्कार घालायचे. माऊल्या हो, पूर्वीचा काळ असा होता, जर गावात पाटील आलेत तर कुलवान घराण्यातली स्त्री हातामध्ये पायातील चप्पल काढून घेत असायची. डोक्यावरती पदर सावरायची. डोक्यावरला पदर सावरल्यानंतर आपला चेहरा सुद्धा पाटलाला दिसणार नाही, अशा पूर्वीच्या महिला घेत होत्या. आता डोक्यावर पदर घेऊ नका. ज्यांनी घेतला त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही घेतला त्यांनाही धन्यवाद. तुमचा दोष नाहीत माऊल्या हो. काय झालंय, केसाचे प्रकार बदललेत, केसाचा भांग बदललाय, केसाला ऑइल लावून शॅम्पू लावून ते केस सिल्की झालेत. शिका काही कोणी फारसं वापरत नाहीत. मग ते सटकळ्या असलेल्या त्या साड्या पदर डोक्यावरती राहत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं तर काही झालं नाही, तुम्हाला एवढं कसं काय अनुभव. असो, तुमचंच तुम्हाला सांगतो. आणि मग त्या माणसाने सांगितलं, चला घरी चला चहा पाण्याला. त्या माणसाच्या घरी चहा पाण्याला 10-15 माणसं गेली. आणि गेल्यानंतर पाटलाने आवाज दिला, सुनबाई. पाटलाने आवाज दिल्यानंतर सुनबाईने ऐकलं. सुनबाई किचन मध्ये होती. किचनला मराठीमध्ये काय म्हणतात हो? वाह, आजीने बरोबर उत्तर दिलं. जुन्या माऊल्या आहेत ह्या. माऊल्या हो, नवीन तरुण असलेल्या महिला या ठिकाणी आहेत, पोरं आहेत, तरुण वर्ग आहेत. मी सांगत असतो महाराज, ज्यावेळेस डोक्यावरला पदर, कपाळावरलं कुंकू, कमरेवरलं धोतर, डोक्यावरली टोपी जाईल ना, त्यावेळेस आपल्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी शिल्लक राहणार नाहीत. म्हणून ही जुनी माणसं जपली पाहिजे हो, सांभाळलं पाहिजे. जुन्या माणसांचा लोकांना राग येतो, वाईट वाटतं की म्हातारी घरात नसू येत, नाही पाहिजेत, परंतु नसल्यावर त्यांची किंमत कळत असते. असो, आवाज दिला, आवाज ऐकला आणि तिकडून ती सुनबाई म्हटली, जी मामांजी. ती त्या काळातली सून होती, आत्ताची नव्हती. आत्ताच्या सासऱ्याने जर आवाज दिला असता ती तिकडूनच खेकाळली असती, सासरा जाग्यावर हॅटॅकनी गेला असता. परंतु ती कुलवान घराण्यातली स्त्री होती, जी मामांजी. सुनबाई, 10-15 जण आले, चहा ठेवा. चहा ठेवा म्हटल्यानंतर आदेश दिला, आवाज दिला, जी मामांजी ठेवते. तिलाही सून आलेली होती. लक्षात घ्या, प्रकरण ऐका, मग कळेल तुम्हाला मला मुद्दा काय सांगायचा आहे. महाराज मंडळी, तुम्ही सर्वजण ऐका. तिलाही सून होती. आता मात्र त्या किचनमध्ये, किचन नव्हतं, मधुपाक खाण्याच्या चुलीवरती ते पातेलं वगैरे ठेवलं, त्यात दूध वगैरे टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर वगैरे टाकली, त्यात आलं टाकलं, गवती चहा वगैरे टाकला आणि साखर टाकायला डबा उघडायला गेली. डब्यामध्ये साखरेचा एकही कण शिल्लक नव्हता. काय करावं? पाहुण्यांच्या पुढून जावं तर पाटलाचा अपमान होईल. कुलवान घराण्यातल्या स्त्रीचं तेच असतं माऊल्या हो, कधीच आपल्या घराचा अपमान दुसऱ्याला कथन करायचा नसतो. तुमच्या प्रत्येकाच्या घरात केर आहे ना? केर कळतो? आहे ना केर. मग तो केर तुम्ही रात्री झाडता, सकाळी झाडता, त्या केरसुनीमध्ये, त्या सुपलीमध्ये भरता. भरल्यानंतर तो कचरा डस्टबिनमध्ये, कचरा कुंडीमध्ये, उकिरड्यावरती फेकूनच देता ना. मग कोणी प्रचार करतं का आमच्या घरात केर आहे म्हणून? मग घरातला झालेला अपमान दुसऱ्याला सांगायची गरज काय?
आपलं चांगलं असू द्या नाही तर वाईट असू द्या, काहीच कुणाला घेणं देणं नाही आहेत, अजिबात नाहीत. आमच्या परिसराचं संगमनेर अकोला तालुक्याचं भूषण, ज्या माणसानं सगळा वारकरी संप्रदाय असा दणाणून सोडलाय, सगळं विश्व दणाणून सोडलंय. सेलिब्रिटी आल्यानंतर जेवढी गर्दी होत नाही तेवढी इंदुरीकर बाबा आल्यानंतर गर्दी होतात. इंदुरीकर बाबांचं विनोदानी वाक्य आहेत, जोपर्यंत शेजारची बाई आपल्या घरात यायची बंद होत नाहीत तोपर्यंत आपला संसार नीट होणार नाही. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका मावल्या हो. काय गरज पडली, आपलंच सुख दुःख आपल्याला सांगायचं असतं. ती विचारात पडली, तिची सून धावत आली, आत्याबाई काय झालं? आत्याबाई म्हटली, ती मम्मी नाही म्हटली. तरुण मुले, तरुण विवाहित झालेल्या स्त्रिया या ठिकाणी असतील. महाराज यांचं असं झालंय, आदराने म्हणतात, आनंद आहेत, आपल्याला म्हटलंच पाहिजे. ती सुनबाई त्या सासऱ्याला पप्पाच म्हणते, ती सुनबाई त्या सासूला मम्मीच म्हणते, आणि तिचाही पोरगा त्या बापाला पप्पाच म्हणतो, आईलाही मम्मी म्हणतो. आता दोघे नवरा बायको जर सासू सासऱ्याला, तिच्या सासू सासऱ्याला याच्या आई बापाला जर मम्मी पप्पा म्हणत असतील, मग दोघांचं नातं झालं काय? संस्कृती नाही आपली, अजिबात नाहीत. पूर्वीच्या काळी आत्याबाई म्हणायची, ते म्हटले, आत्याबाई काय झालं हो? अगं बघ ना, डब्यामध्ये साखरेचा कण शिल्लक नाही ना, आता काय करायचं? बाहेर जायचं चहा. तर इकडून परत आवाज आला, सुनबाई चहा झाला का? हो जी मामांजी घेऊन येते. काय करायचं? ती सुनई तिचीच होती, ती कुलवान घराण्यातलीच होती. सासू जर एवढी स्ट्रिक असेल, सुनई त्याच पद्धतीने स्ट्रिक होती. आज उलट झालंय, सासू सुनाचं भांडण, वर फटकळ तोंडाण, सासूनी सुनाच्या कानाखाली मारले, सुन पण सासूच्या कमराला चावली. बरं वाटलं ऐकायला? असं सांगितलं म्हणजे रात्रभर चालू द्या कीर्तन. ती म्हटली, काळजी करू नका आत्याबाई, माझ्या बापानं मला रुखवत दिलाय. रुखवत कळतो ना, देताना नाशिक जिल्ह्यात लग्नामध्ये रुखवत. त्या रुखवतामध्ये साखरेचा महाराज आहे, साखरेचा घोडा आहे, साखरेची बैलगाडी आहे, सगळं काही साखरेचं आहे. मग ती म्हटली, काय ते साखर टाकायची, चहा गोड झाला पाहिजे याच्याशी मतलब येत ना, आणा तो रुखवत. रुखवत आणला, त्याचा भुगा केला, त्या पातेल्यात टाकला, चहा उकळून दिला. चहा 15 जण माणसं पिली. माझा मुद्दा संपला. अभंगाचं पहिलं प्रमाण ज्यावेळेस महाराजांकडून थोडंसं मागं पुढं झालं, एक कुलवान घराण्यातले या सगळे गायक मंडळी समोर आले, ते चरण सावरून घेतलं. म्हणून पुनश्च एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. राखली पाहिजे हो, आपणच आपल्या माणसांची राखली पाहिजे. असो तो माणूस म्हटला, का हो ज्ञानोबा, एवढी ताकद आहे राम नावाची? ज्ञानोबा म्हटले, अरे अजून तर एकच उदाहरण सांगितलंय, 8:45 वाजेची वेळ होत आली, आपल्याला 9, 9:15 थांबायचंय, मग आता आपल्याला पटकन कृष्ण नाव सांगावं लागेल. तो माणूस म्हटला, जाऊ द्या, रोजच जेवायचंय, रोजच झोपायचंय, आता सप्ताह बसलाय 7 दिवस गावामध्ये, मग 12-1 वाजले तर काय जातंय, पिक्चर पाहायला बसलं, मोबाईल पाहायला बसलं तर झोप नाही येत अंथरुणावरती, 12-1 वाजेपर्यंत मोबाईलच पाहतो. असा नव्हता संवाद, हा संवाद आत्ताच आहे. त्या काळचा संवाद ज्ञानोबा आणि त्या साधकाचा वेगळा होता. ज्ञानोबा म्हटले, माणसा ऐक, राम नावाची ताकद खूप मोठी आहे, परंतु ते समजून घेण्यासाठी तुला अधिकार संपन्न करावा लागेल. तो म्हटला, का हो, कुणी येतं नामस्मरण करा, कुणी येतं भजन करा, कुणी येतं कीर्तन करा, कुणी येतं काही नुसतं देवदेव करायला सांगतात, देवाने कधी कुणाचं चांगलं केलंय? ज्ञानोबा म्हटले, अरे असं का म्हणतो तू? ज्ञानोबा म्हणतायत, एक लक्षात घे, देव कधी कुणाचंच चांगलंही करत नाही, देव कधी कुणाचं वाईटही करत नाहीत, अजिबात नाहीत. देव चांगलंही करते नाही, देव वाईटही करत नाहीत, मग हे आपल्या कर्माचे आहेत. ते म्हटलं, काही नाही, हे महाराज लोकांचा धंदा झालाय, आणि आज तरुण वर्गाची एक समज अशी झाली आहे, महाराज, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भूलथाप. त्यांना वाटतं आपण पापाच्या गोष्टी करायला लागलो, ते म्हणते धमकी देतात. पुण्य करायला, पुण्याची व्याख्या सांगायला लागली, म्हणते भूलथाप आहेत. कशाचं पाप आणि कशाचं पुण्य? परंतु केलेलं सगळं या ठिकाणी फेडावंच लागतं. तुकडोजींचं भजन राष्ट्रसंत तुकडोजी भजनात सांगतात, असे करणार तसे करणार, जसे करणार तू तसे भरणार. तुकडोजींचं म्हणणं आहे, एके दिवशी जगिया मरावे, पाप पुण्य करावे भरावे, जावे देवा घरी तोची न्याय करे हो सर्वांचा. असे करणार तसे करणार, जसे करणार तू तसे भरणार. तुकडोजी शेवट करतात, पाप पुण्याच्या लागून नादी, मार खातो यमाच्या हो दारी. मर्द असो की स्त्रिया तेथे नाही दया हो कोण
असे करणार तसे करणार, जसे करणार तू तसे भरणार. माणसा, ज्या पद्धतीने कर्म करशील त्याच पद्धतीने तुला भोगावं लागेल. मग तो माणूस म्हटला ठीक आहे, परंतु मला असं वाटलंय तुमच्या अध्यात्माच्याही पुढे विज्ञान आहेत. माऊली म्हणतात चुकीचं बोललायस, चुकीचं बोलतोय. जिथे विज्ञान थांबतं ना तिथे अध्यात्म सुरू होत आहेत. अरे विज्ञानाने प्रगती केली मान्य आहेत. 2030 पर्यंत त्या चीनचा प्रयोग, 2050 पर्यंत चीनने प्रयोग केलेला आहेत. लक्षात घ्या. सोशल मीडियावरती कधीतरी अपडेट राहा. तरुण वर्ग, तरुण पुरी कीर्तनाला तरुण मुलं आलेले आहेत, आजूबाजूला गावात आवाज जातोय. ऐका, विज्ञानानं प्रगती केली. 2050 पर्यंत त्या चीनचा प्रयोग आहेत. ते चंद्रावरती रेल्वे पाठवणार आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहेत. चंद्रावरती रेल्वे पाठवण्याचा त्यांचा प्रयोग चालू आहे. चीन काय करू शकतो पाठीमागच्या 3-4 वर्षात आपण अनुभवलं आहे. त्याच्यामुळे वेगळे सांगायची काही गरज नाही. चंद्रावरती प्रगती केली, चंद्रावरती रेल्वे जायला लागली, चंद्रावरती माणूस जायला लागला. तो माणूस म्हणतोय ज्ञानोबा विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, परंतु कीर्तनाची गरज काय आहे, या सप्ताहाची गरज काय आहे, त्या सगळ्या महाराज मंडळींची गरज काय आहे. ऐका, खूप सुंदर प्रमाण देऊन सांगतायत. काय झालंय, काही गडबड नाही ना? हा, तर बोर झालात का तुम्ही? मी घरी जाऊ का, थांबवायचं का? नाही ना तसं काय? हा, मग ऐका. विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. दुनिया चंद्रावरती चालले, चंद्रावरती जायला लागले, परंतु माऊली म्हणतात नाहीत, विज्ञान मागे पडतंय, अध्यात्म पुढे. विज्ञान ज्या ठिकाणी थांबणार आहेत त्याच ठिकाणी अध्यात्म सुरू होणार आहेत. तो माणूस म्हटला मला हा टाइमपास वाटतोय, मला हे बोर व्हायला लागलंय. ज्ञानोबा म्हणतायत अरे विज्ञानाने प्रगती केलेली आहे, परंतु ऐक, का विज्ञानाने प्रगती केली आहे, का कीर्तनाची गरज आहे, का या सगळ्या गोष्टीची गरज आहे. ज्ञानोबा सांगायला लागलेत. ऐका, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, घराघरामध्ये हाणामारी पाहिली, भावाभावामध्ये मारामारी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सुन उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. हो देवाच्या मंदिरात चोरी पाहिले, सज्जनाच्या गळ्यावरती सुरे पाहिले, भावाभावामध्ये हाणामारी पाहिले, पतिव्रता सुन उपवासी राहिले, अशी कशी दुनिया चंद्रावर चालले, चंद्रावर चालले, अशी कशी दुनिया चंद्रावर चालले, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, बघताय ना देवाच्या मंदिरात चोरी, भावाभावामध्ये हाणामारी पाहिली, बघताय ना भावाभावामध्ये मारामारी, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली. चांगल्या माणसाला त्रास आहेत, चांगल्याला जगू देत नाही समाज. आणि शेवट सांगतात पतिव्रता असून उपवाशी राहिले, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. माणसा, माऊल्या हो, पतिव्रता शब्दाचा अर्थ विषय निघाला म्हणून सांगतोय, नवऱ्यावरती प्रेम करणं याला पतिव्रता म्हणत नाहीत. बरं ठीक आहे, चला मान्य आहे, त्यालाही आपण पतिव्रता म्हणू. इथे बसलेल्या अशा किती माऊल्या सकाळी उठल्यानंतर नवऱ्याच्या पाया पडतात. कुठे गेलं प्रेम तुमचं? प्रेम शरीरावरती नसतं, प्रेम मनावरती असतं, प्रेम कातड्यावरती नसतं. हो, प्रेम विचारांवरती केलं पाहिजेत. साने गुरुजी सांगतात ना, प्रेम कुणावर केलं पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे.
शिणवावे असो प्रार्थना आहे. आपली मराठी शाळेतली होती प्रार्थना आहे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे, परार्था प्राणही द्यावे. तो माणूस म्हटला बाकीचं नका सांगत बसू, कृष्ण नावाची ताकद सांगा, वेळ आपल्याकडे कमी आहेत. ज्ञानोबा सांगतायत महाभारतातला प्रसंग आहेत ऐका. द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने स्वसंरक्षणासाठी ब्रह्मास्त्र चालवलं होतं. आता या ब्रह्मास्त्राला आवर्त घ्यायचं कुणी म्हणून चर्चा सुरू झाली. इकडे कौरव पक्षात चर्चा सुरू आहेत, पांडव पक्षात चर्चा सुरू आहेत. आता काय करावं? द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे म्हणून स्वसंरक्षणासाठी ब्रह्मास्त्र चालवलं. परंतु माघारी घ्यायचं कुणी ही ताकद फक्त अर्जुनाकडे होते. अर्जुनाला विनंती केली, अर्जुना तुझं ब्रह्मास्त्र चालवून ते ब्रह्मास्त्र मागं घे. अर्जुन म्हटला मी कर्णासाठी ते राखीव ठेवलेत, मी ते ब्रह्मास्त्र चालवणार नाहीत. काय करावं प्रश्न पडला. भगवंत पुढे गेले सांगितलं अर्जुना बाकीचं नंतर बघू आपण, पुढचं पाहू, कर्णाला मारायचं का जिवंत ठेवायचं, कसं मारायचं ते मी सांगेल, काळजी करू नको, पण ते ब्रह्मास्त्र आवर्त घे. नाईविलाज झाला. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनाच्या ब्रह्मास्त्राने त्या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रावरती प्रहार केला. दोन्ही ब्रह्मास्त्राचा आघात झाला, एकमेकांवरती आवाज झाला, होणारा विघ्न, होणारा त्या ठिकाणी अनर्थ टळला. परंतु त्या आघातानं, त्या प्रहारानं उत्तरेच्या पोटामधला असलेला गर्भ नाहीसा झाला. मावल्यावर उत्तरा कोण होती? तुम्हाला काला बोलवलंय, तुला काला बोलवलंय एवढ्या लांबून? सांग ना, तू तुलाच गरज आहे. उत्तरा अभिमन्यूची पत्नी होती, अर्जुनाची सून होती, भगवान श्रीकृष्णांची कोण होती? इकडे जाव कळती, ननंद कळती, मावळण कळती. इकडे आपले नाशिक जिल्ह्यात मावळण ताटच म्हणता ना, नवरदेवाला ओवळताना मावळण ताट वगैरे. आमच्या तिकडे त्या नगर जिल्ह्यामध्ये फुईचीर म्हणतात, का इकडे फुई म्हणतात आत्याला? काय फुईच म्हणता ना, आमच्याकडे आत्या म्हणतात. माझा जन्म काही वेगळा नाहीत, मी नाशिक जिल्ह्यातलाच आहे. माझा जन्मगाव दिंडोरी तालुका आहे, मडकेजाम वडजे घराण्यातला माझा जन्म आहे. सुक्याने या ठिकाणी आम्ही राहत होतो, परंतु 30 वर्षापूर्वी तिकडे वडगाव लांडगाव वगैरे इकडे गेले. विषय निघाला, ही सगळे या ठिकाणी हा नागरी परिवार ज्यावेळेस एकत्रित झाला, हे गोकुळ भाऊ वगैरे, तिथे ते शिवाजी भाऊ वगैरे सगळे एकत्रित आले आणि त्यांनी विचारलं तुमचं नाव समाधान बाबा आहेत, तुम्ही सुक्यानकर आहेत? म्हटलं हो. म्हणे तुमच्या गुरुबांचं आमचं लहानपणापासून सुक्याण्याला खूप घनिष्ठ संबंध होते. मग ते सगळे आमच्या गुरांची ओळख निघाली, मग ते सगळी आमच्या गुरुबांची सगळी ओळख निघाली. इथे मग आल्यानंतर कळालं की घरातलंच कार्यक्रम आहे, ती सगळी घरातलीच माणसं निघाली. कधी कधी माणसाची ओळख पटत नसते. ते म्हणे सुक्याण्याला भरपूर वेळेस पाहिलं, वेगळं काही मानू नका, लक्षात घ्या, नाशिक जिल्हा असू द्या नाही तर कोणताही जिल्हा असू द्या, आपली संस्कृती, आपली परंपरा आपण जपलीच पाहिजेत. त्या द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने चालवलेल्या ब्रह्मास्त्रामुळं, अर्जुनाने चालवलेल्या ब्रह्मास्त्रामुळं उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत नाहीसा झाला. त्यावेळेस कुंती आणि सुभद्रा रणांगणात धावत आल्या. कृष्णाला सांगितलं, कृष्णा काय युक्ती चालवली, काय त्या ठिकाणी तुझं डोकं चालवलंय, तुला माहितीये का? अरे तुमचं या रणांगणामध्ये असलेलं युद्ध त्या ठिकाणी थांबल्या गेलं, आघात थांबलाय, प्रहार थांबलाय, विनाश टळलाय, परंतु उत्तरेच्या पोटातला गर्भ नाहीसा झालाय. कृष्णाने डोक्याला हात लावला, आता काय करावं? करायला मीच होतो, आता मलाच काहीतरी करावं लागेल. लक्षात घ्या, राम आणि कृष्ण ही दोन नावं का साजरी आहेत, का या दोघांमध्ये साजरेपण आहेत? माऊली सांगतायत त्यावेळेस रणांगणावरती कृष्णाने प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा नीट ऐका माऊल्या हो, तुम्ही ऐका, सगळ्यांनी प्रतिज्ञा ऐका. कृष्ण म्हणतायत जर मी कधी रणांगणातून पळ काढला नसेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत होईल. जर मी कधी थट्टेत कधी कुणाशी खोटं बोललो नसेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत होईल. आणि तिसरी प्रतिज्ञा कृष्णांनी केली, 16,108 बायका असून जर मी ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत होईल. प्रतिज्ञा केल्यानंतर आश्चर्य, उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत झाला. विश्वास बसतो तुमचा या घटनेवर? महाराज तुमचा बसतो, माझा तर नाही बसत. प्रतिज्ञा खऱ्या कशा आहे हो या? रणांगणातून पळ काढला नाही जर कृष्ण म्हणतायत तर काल यवनाला खोटं बोलूनच मारलंय, त्या जरासंधाला खोटं बोलूनच मारलंय. थट्टेत जर कधी कोणाची टिंगल टवळी नाही, त्या हे तेच आहेत ना
जर मी कधी रणांगणातून पळ काढला नाही, जर कधी मी थट्टेतही कधी कुणाशी खोटं बोललो नसेल, हे सगळं खोटं बोलणंच आहेत. खरं बोलले असते कृष्ण तर जरा संधही मारला नसता, तो कालेवनही मेला नसता. रणांगणातून पळ काढलाय त्या कालेवनाला, म्हणून त्या कृष्णाला अजून एक नाव पडलंय 108 नावांमध्ये, रणछोडदास म्हणून ते नाव पडलंय. आता तिसरी प्रतिज्ञा आहे, जर 16,108 बायका असून जर कृष्ण ब्रह्मचर्याचं पालन करीत असतील तर प्रत्येक स्त्रीला शास्त्र असं सांगतायत 11 मुलं होती. मग 11 गुणिले 16,108 करा, किती संख्या होती पुढच्या वेळेस आल्यावर मला सांगा, मग आपण संख्यांचा अंदाज लावित बसू. एवढी सगळी ती यादव सेना, एवढी सगळी ती तयार झालेली आहेत. कृष्णांचं ब्रह्मचर्याचं संशय तुम्हाला येणं आम्हाला येणं यात गैर नाहीत, परंतु स्वतः रुक्मिणींनी कृष्णांवरती संशय घेतला होता. राम आणि कृष्ण नावं साजरे काय आहेत त्याचं साजरे पण मला सांगायचं, शेवेला पूर्ण विराम द्यायचा. या ठिकाणी कीर्तन थांबवायचं, आपल्याला जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी हे करायचं नाहीत. एक दिवस त्या रुक्मिणीला प्रश्न पडला आणि कृष्णाला विचारतायत, का हो एक विचारू, इतकी दिवस लग्नाला झाली कधी काही मागितलं नाही, कधी बापाच्या घरी जाऊ दिलं नाही, कधी भाऊ येऊ दिला नाही, कधी बहीण येऊ दिले नाहीत, मलाही जाऊ दिलं नाही, तुमच्याकडे कधी मागलं नाहीत. आता एक विचारू का? एक विचारू म्हटल्यानंतर मला तुमच्याशी थोडं बोलायचंय म्हटल्यानंतर कृष्णाला विचार पडला, काय बोलणार. पुरुष मंडळी, मला त्या गोष्टीचा काय अनुभव नाहीत, पण तुम्हाला असेल, जर कधी तुमची बायको तुम्हाला जर म्हटली बाजूला घेऊन मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर खरं सांगा, आपण केलेली वाईट कर्म आठवतात का नाही? वाईट केलेलं पाप आठवतं की नाही? काय विचारणं, हिला एखादी गोष्ट कळली तर नाहीत, काय विचारायचं आहे. म्हणून रुक्मिणी विचारायला लागली, कृष्णा 16,108 बायका असून तुम्ही ब्रह्मचारी कसे आहेत? डोक्यालाच हात लावला. अरे दुसरी कुणी विचारलं असतं, सत्यभामेने विचारलं असतं, जांबुवंतीने विचारलं असतं, दुसरं कुणी विचारू दे, सांगता आलं असतं, पण तुला सांगायचं कसं? तुझ्यासाठी एवढा कुटाणा केला, तुझं पत्र पाहिलं, गरुडापेक्षाही जास्त स्वारी माझी त्या ठिकाणी धावपळ झाली. कुठे द्वारका, कुठे कौंडण्यापूर. कौंडण्यापूर म्हणजे आत्ताची अमरावती. मावल्या हो, अमरावती माहितीये? अमरावती. समृद्धीने जा, पटकन पोचाल इथून नाशिक शिन्नरवरून. ते अमरावती कुठे आहे, ते द्वारका कुठे आहे, तिथून भगवंत वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेग भगवंताचा होता. भगवंत म्हटले, एवढा सगळा कुटाणा केला, एवढे सगळं युद्ध केलं, तुझ्या मेवण्याला विचित्र करून पाठवलं, सगळं सांगितलं, पण आता ऐक रुक्मिणी, मी 16,000 मी हात लावत नाही. भगवंत म्हणतात 16,108 बायका असून कृष्ण मी ब्रह्मचारी कसा? एक काम कर, समुद्राच्या पलीकडच्या काठावरती दुर्वास ऋषी आहेत, त्या दुर्वास ऋषींना 60 खंड्या अन्न म्हणजे 60 बैलगाड्या अन्न खायची सवय आहेत, आणि एवढं सगळं अन्न खाल्यानंतर सुद्धा दुर्वास उपाशीच राहतात. एक काम कर, अन्न तयार कर, समुद्राच्या काठावरती जा, समुद्राच्या पलीकडे असलेल्या दुर्वासांना जीव घाल, मग माझ्याकडे ये. रुक्मिणी म्हटली, समुद्राच्या काठावर गेल्यानंतर काय पाण्यात बुडून मरायचं? समुद्राच्या तळाचा अंत नाहीयेत. तुमची बायको असली म्हणून काय मला थोडंच त्या ठिकाणी काही VIP पास भेटणारे अजिबात नाहीत. जायचं कसं तेवढं सांगा. भगवंत म्हणतायत, एक काम कर, समुद्राच्या काठावर जायचं, गेल्यानंतर हात जोडायचे आणि 3 वेळेस म्हणायचं, 60 खंड्या अन्न खाऊन जर दुर्वास निरंकारी उपाशी राहत असतील तर समुद्र मला वाट देईल. रुक्मिणीने सगळं अन्न वगैरे शिजवलं, समुद्राच्या काठावरती आली, प्रणाम केला समुद्राला, हात जोडले, 3 वेळेस म्हटली. समुद्र दुभांगला गेला. दुर्वासाला अन्न घेऊन रुक्मिणी त्या ठिकाणी गेली. 60 बैलगाड्या 60 खंड्या अन्न खाऊ घातलं. सगळं खाऊन झाल्यानंतर दुर्वास रुक्मिणीला म्हणतायत, रुक्मिणी मला अजून भूक आहे, माझी भूक काही संपलेली नाहीयेत. ती म्हटली, ठीक आहे, ऋषीचा अपमान करणं, साधूचं अंतकरण दुखवणं पटणार नव्हतं, मी परत अन्न घेऊन येते. पाठीमागं वळून बघितलं तर समुद्र परत एकरूप झाला होता. आता माघारी जायचं कसं? दुर्वासा ऋषी पाठीमागं जायचं कसं? त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, इथं आली. रुक्मिणीला विचारलं दुर्वासांनी, इथं आली कशी? त्यावेळेस रुक्मिणी सांगतेत, असं म्हटले म्हणून मी या ठिकाणी पोहोचले. आता दुर्वास म्हणतायत, मी जसं म्हणतो तसं म्हण. दुर्वास सांगायला लागले, 16,108 बायका असून जर कृष्ण ब्रह्मचारी असतील तर समुद्र मला वाट देईल. रुक्मिणीने हात जोडले, 3 वेळेस तो उच्चार केला, समुद्राने वाट दिली, परत आली.
कृष्णांच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं महाराजा माझ्याकडून चूक झाली, खरंच तुमचं नाव साजरे, खरंच तुम्ही पूर्ण अवतार आहात, माझ्यासारख्या येडीने तुमच्यावरती संशय घेतला. तो माणूसही म्हटला ज्ञानोबा राम आणि कृष्ण नावाचं साजरे पण मला कळालंय, परंतु या नामाचं स्मरण करायचं कसं. अभंगाचं दुसरं चरण. पुलिया पाना करा सोडवन 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 आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे तोडावे गे आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन हो आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे तोडावे गे आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की माणसा. प्रत्येकाला या जीवातून मुक्त होत, या जीवाला मुक्त व्हायचं आहे, प्रत्येकाला या लोकाचा प्रवास संपवायचा आहे, परंतु दुसरं कोणी येईल आणि मग आपल्या जीवाचा उद्धार होईल असं होणार नाहीत. तुलाच काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहेत. माऊली म्हणतायत उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानमवसावयत. भगवंत म्हणतायत अर्जुना स्वतःच्या आत्म्याचा उद्धार स्वतः करायचा असतो. करायचा कसा. माऊली सांगतायत माणसा नामस्मरण करावं लागेल. त्या नामस्मरणाने तुझ्या संसार बंधनातून मुक्तता होईल. तो माणूस म्हटलाय आता 9:05 झालेत, आता आम्हाला लागली भूक, तुला आलाय ऊत, तर असं काही आपल्याला करायचं नाही. परत मला या गावात मी म्हणणार नाही मी पुन्हा येईल असं म्हणणार नाहीत, परंतु असो काय करावं. माऊली विनंतीपूर्वक सांगतात अरे माणसा आईबाप गेले वाईट वाटलं नाहीत, 4 भावंडांचं आमचं कुटुंब होतं वाईट वाटलं नाहीत, अजिबात नाहीत. लोकांनी झोळीमध्ये दगड टाकला, अंगावरती चिखल फेकला, झोळीमध्ये माती टाकली, मांडे भाजायचे कोणी तवा दिला नाही, कोणी विस्तू दिला नाहीत. माझी लहानसे असलेली मुक्ता नावाची माझी बहीण आहेत, ज्या बहीण भावाचं नात्याचं काय असतं माऊल्या हो, काय प्रेम असतं. तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत. रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, माऊल्या हो पाठीमागच्या दिवाळीच्या सणाला या भाऊबीजेच्या दिवशी 3 भावंडांचं कुटुंब, 2 बहिणी 1 भाऊ, ज्ञानोबा आणि मुक्ताईचा विषय निघाला. बहीण भावाचं म्हणून सांगतोय, वेळ संपलेत माझी. ज्ञानोबा दुःखपूर्वक सांगतायत माणसा अरे फुकट नाही रे, का मी ते नामस्मरण केलं ते सांगतो ऐक. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली मागच्या वर्षीची भाऊबीजेची सत्य घटना आहे. 3 भावांचं कुटुंब, गरीब परिस्थिती, वडील लहानपणी गेलेत, आई लहानपणीच गेली, भाऊ मोठा होता. दोन्ही बहिणींना मोठं केलं, वेळ प्रसंगी लग्न केलं नाही, काबाड कष्ट केले, पाष्टाच्या घरावरती कौले टाकता आला नाही, पत्रा टाकता आला नाही, परंतु दोन्ही बहिणींना मोठं केलं. एवढं शिकवलं, चांगल्या जॉबवरती त्या कामाला लागल्या. जॉबवरती लागल्यामुळं, कामाला लागल्यामुळं त्यांची लग्नही चांगल्या उच्च शिक्षित घरामध्ये चांगल्या पोरांसोबत झाली. एक अमेरिकेला गेली, एक ऑस्ट्रेलिया गेली,
परंतु भाऊ गरीब राहिला. भावाचं नंतर काही दिवसांनी लग्न झालं. बायकोही चांगली भेटली, धार्मिक होती, सात्विक होती. ती म्हणायची काळजी करू नका. अरे नाही आपल्याला बंगला बांधता आला, नाही पाष्टाच्या घराच्या बाहेर पडता आलं, काळजी करू नका. खांद्याला खांदा लावून आपण संसार करू. घडलेली घटना आहेत. नवरा विचार करायला लागला, अरे अशी कशी बायको आहे, एखादीने दुःख व्यक्त करायला पाहिजे, एखादीने म्हणायला पाहिजे होतं. परंतु असो, दिवस बदलले. बहिणी म्हणायच्या दादा काही पाहिजे का, भाऊ म्हणायचा नाहीत. बहिणीचं कधीच भावाने खाऊ नयेत, उलट भावानेच बहिणीला दिलं पाहिजेत. रक्षाबंधनाला येऊ वाटलं तर या, राखी बांधायला येऊ वाटलं तर या, भाऊबीजेला येऊ वाटलं तर या, नाही तर तिथूनच ताट ओवाळा. तुमचाच आशीर्वाद मला पडेल. दिवस बदलले. कौलाच्या घराच्या जागी पत्र्याचं घर झालं. आलिशान घरामध्ये भाऊ त्या ठिकाणी राहायला लागला. आणि एक दिवस दिवाळीच्या सणाला फोन करून अगोदर महिनाभर सांगितलं, दादा आम्हा दोघींनाही तुला ओवाळायला येता येणार नाही. तो म्हटलं मी कुठं आग्रह केला, येऊ नका, चांगल्या आहेत. परंतु त्या दोघी खोटं बोलल्यात. त्या दोघींनी सांगितलं दादाला सरप्राईज द्यायचं, अचानक जाऊन पोचायचं. रक्षाबंधनाचा त्या ठिकाणी भाऊबीजेचा दिवस उगवला. आणि भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 7 वाजता भावाचा फोन वाजला. फोन भाऊजाईने उचलला. आवाज उचलला. त्या बहिणी बोलायला लागल्या, दादा कुठे आहेत. तिनं सांगितलं दादा दूध काढताय, तुमचे भाऊ दूध काढताय गाईचं. मी बोलते बोला ना. दादाकडे फोन द्या. तिने सांगितलं अहो तुमच्या बहिणीचा फोन आलाय. आता मात्र दादानी फोन घेतला आणि बोलायला लागला आणि सांगितलं, दादा आम्ही तुझ्याशी खोटं बोललो, तुला सरप्राईज द्यायचं होतं. आम्हाला घ्यायला नाशिक रोडला आहे, आम्ही त्या ठिकाणी स्टेशनवरती उभं आहेत. त्याला राग आला, तुम्ही म्हटलं होत्या आम्ही येणार नाहीत. मग आल्या कस काय, ठीक आहे आल्यात, काळजी करू नका, एक 5-10 मिनटं थांबा, मी घ्यायला येतो. शेजारच्या मित्राकडे गेला, मोटरसायकल घेतली, गाडीवरती बसला. त्यांनी सांगितलं माझ्या बहिणीला, तू म्हटलं घेऊन जा, तुझ्या बहिणी काय माझ्या बहिणी काय. घ्यायला आला स्टेशनवरती. नाशिक रोडच्या त्या स्टेशनला टर्न मारणार, तिकडून येणाऱ्या भरधाव वेगानं ट्रकने त्या भावाला उडवलं. त्या भावाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. मला सांगा, त्या बहिणींचं रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, खरंच संपन्न झालं का हो? काल परवा इकडे या दिंडोरी वगैरे ह्या परिसरामध्ये सोशल मीडियाला पाहिलं, 8:30-9 वाजता बाप पोराला आवाज देतोय, दादू जेवायला चाल म्हणून. बाहेर येऊन बघतोय तर पोरगा दिसत नाही. शोधाशोध सुरू केली. रात्री 12-1 वाजता शेजारी असलेल्या टोमॅटोच्या शेतामध्ये त्या पोराचं धड दिसलं. बिबट्याने त्या पोराला ओढून नेलं. सोशल मीडियाला ती बातमी गेली, पोरगं गेलं. मला दोष त्या गोष्टीचा वाटतोय. बिबट्याला मी दोष देत नाही, तो प्राणी आहे, ठीक आहे, त्याच्या पद्धतीने ते असेल. शहरात बिबटे यायला लागले, भाग वेगळा आहेत. परंतु 9-9:30 वाजता 8 वाजता जर खेड्यामध्ये आपलं पोरगं जर ओट्यावरती खेळत असेल, आईबापाने घरात टीव्ही पाहण्यापेक्षा, मोबाईल पाहण्यापेक्षा जर अंगणात बसून त्या पोराचं रक्षण केलं असतं तर घटना टळली असती ना माऊल्या. होणारी घटना आहे, घडणार आहेत. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु मुद्दा याच्या पुढचा आहे की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या लहान बाळाचा अंत्यविधी करायचा होता, अंत्यसंस्कार करायचा होता, त्याची लहान असलेली 3-4 वर्षाची बहीण होती. त्या बहिणीने अगोदर त्या मेलेल्या प्रेताला, भावाला अगोदर हातामध्ये राखी बांधली, त्याला ओवळलं, मग त्या बाळाचा अंत्यसंस्कार झाला. काय घ्याल तुम्ही तात्पर्य या घटनेतून? बहीण भावाचं नातं जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा. भावाचं पटत नसेल, नाही पटू द्या. घरोघरी मातीच्या चुलेत, प्रत्येक घरी भांड्याला भांडं लागतं माऊल्या हो. त्या भांड्याचा आवाज गावाच्या बाहेर जाऊ द्यायचा का दारात ठेवायचा हे तुमच्या हातात आहे. असू द्या ना, मतभेद कुणाचे नाहीत, नाही पटत, नाही पटू द्या. परंतु समाजात कधीच दाखवू नका काय माझा भाऊ माझा विरोधात आहेत, माझा भाऊ माझा शत्रू आहे, अजिबात नाहीत. ज्या दिवशी समाजात कळेल ना एकमेकांची वैरी आहे दोघं सख्खे भाऊ, समाजाच्या कुरघोड्या व्हायला घरात वेळ लागणार नाहीत. ते ज्ञानोबा म्हणतायत, माझी लहानशी असलेली बहीण होती मुक्ताईत, तिला मला सांभाळता आलं नाही, ती आम्हाला बोलायला लागली, तिने मला बोलतं केलंय. अरे दादा, योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानदादा, माणसाशी संवाद साधतायत ज्ञानदादा. माणूस रडायला लागला का हो? ज्ञानोबा एवढं दुःख तुमच्या जीवनामध्ये? माझी मुक्ताई सांगायची, अरे संत तेने व्हावे जिने लोक बोलणे सोसावे. अरे तुला संत व्हायचंय ना दादा, लोकांचं बोलणं सहन करावं लागेल. कोण काय म्हणेल मान्य करायचं नाही, जाऊ दे, लक्ष दुर्लक्ष कर. आणि तुला जर खऱ्या अर्थाने तुला वाटत असेल तुला संत व्हायचं आहेत ना, तुला हे सहन करावं लागेल. आता मात्र माणूस म्हटला, ज्ञानोबा
माऊली माझ्याकडून चूक झाली हो, मी तुमच्याबद्दल नको ते बोललो. अरे तू काय बोलतोय, समाज मला संन्याशाची मुलं म्हणूनच हिणवतंय हो. अरे संन्याशाची पोरं कोण बोलतही नाही, टाकी देईल पोराचं, कोणी तोंड पाहू नये. बहिणाबाई कविते सांगतात, अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले. ज्ञानोबा ज्यावेळेस बोलायला लागले त्यावेळेस माणसाने पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, ज्ञानोबा माझ्याकडून चूक झाली, मान्य आहे, चला ठेवतो मी तुमच्यावरती विश्वास. राम कृष्ण नामी हे दोन्ही सारखे साजरे आहेत. या दोन नावाचं स्मरण जर मनामध्ये केलं तर नक्कीच माझी या संसार बंधनातून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबा पण तुम्ही म्हणताय ना, तुम्ही स्वतः केलंयत, मला प्रमाण देऊन सांगा. अभंगाच्या शेवटच्या चरणात माऊली ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मारा. 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 हृदयी वाला त्रिमूर्तिरया. हृदयी वाला त्रिमूर्तिरया. पुलिया पर करा सोडवन. हा पुलिया पर करा सोडवन. श्रीमूर्तिराया हृदय वाडा. श्रीमूर्तिराया आपुले आवाडा. करा सोडवन. आपुले आवाडा. करा सोडवन. संसार बंधन तोडावे. आ, आ, संसार बंधन ओढावे. आ, आ,
सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ सबसे बड़ी है माँ। पगले